नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी या विषयामध्ये एक महत्त्वाची न्यूज पाहणार ते म्हणजे आपल्याला चालू घडामोडीमध्ये व्यक्तिविशेष नावाचा एक टॉपिक असतो किंवा चर्चेतील व्यक्ती नावाचा एक टॉपिक असतो. तर आज आपल्याला 3 महत्त्वाचे व्यक्ती जे चर्चेमध्ये आहे 2024 मध्ये ते पाहिजे. बघा तुम्हाला फोटो पण मी दाखवलेला आहे. इथं पहिला फोटो जर तुम्ही पाहिला असेल तर नेव्हल ऑफिसर आहे आपल्या. त्यानंतर दुसरं जर पाहिलं तर कोणतरी बीजेपीचा कार्यकर्ता किंवा बीजेपीचा व्यक्ती कोणतरी दिसतोय. आणि तिसरा फोटो जर पाहिला असेल इथं जर तुम्ही नीट पाहिलं तर एक महिला आहे जिने एका लहान मुलाला एखादा कापडामध्ये गुंडाळलेला आहे. अशी 3 व्यक्तींचे तुम्हाला फोटो दिसतात. नेमकी हे 3 व्यक्ती कशामुळे चर्चेत आहे आणि आपल्याला येणारी एमपीएससीची परीक्षा असू दे किंवा कुठली पण सरळ सेवेची परीक्षा असू दे त्या दृष्टिकोनानं नेमकी महत्त्वाचं काय ते आज आपल्याला पाहिजे. तर चला आपण न्यूज पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहे ते म्हणजे नेव्हल ऑफिसर, ते म्हणजे कोण? दिनेश कुमार त्रिपाठी. आता दिनेश कुमार त्रिपाठी हे का चर्चेत आहे ना, आपल्याला याच्यावरती प्रश्न काय येण्याचे चान्सेस आहे. तर यांची नुकतीच घोषणा झाली का नौदल प्रमुख हे होणार आहे. क्लिअर? त्याच्यामुळं आपल्याला हे महत्त्वाचं आहे. तर आपण पाहूया दिनेश कुमार त्रिपाठी यांची 19 तारखेला, किती तारखेला? 19 एप्रिलला घोषणा झाली का हे पुढचे नौदल प्रमुख होणार आहे, भारताचे नौदल प्रमुख म्हणून होणार आहे. आणि पदभार कधी स्वीकारणार आहे तर 30 तारखेला, 30 एप्रिलला हे काय करणार आहे? पदभार स्वीकारणार आहे. म्हणजे आत्ता त्यांच्याकडे पदभार नाही. म्हणजे सध्याचे जे आहेत नौदल प्रमुख कोण आहे सध्याच्या कंडिशनला तर आर हरिकुमार. कोण आहे? आर हरिकुमार. सध्याचे भारताचे नौदल प्रमुख कोण आहे? आर हरिकुमार. पण काही दिवसानंतर म्हणजे एक 5-6 दिवसानंतर तो पदभार कोणाकडे येणार आहे तर दिनेश कुमार त्रिपाठी यांच्याकडे येणार आहे. तर ते कितवे नौदल प्रमुख असणार आहे तर 26वे ते काय असणार आहे? नौदल प्रमुख असणार आहे. क्लिअर? त्यांचं शिक्षण म्हणजे त्यांनी पदवी NDAमध्ये, NDA खडकवासला जे आपलं पुण्यातलं आहे, NDA जे आहे खडकवासला, इथं त्यांनी त्यांचं पदवीचं शिक्षण त्यांनी काय केलं? पूर्ण केलं. आणि पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1985 मध्ये नौदल जॉईन केलं. क्लिअर? नेव्ही कधी जॉईन केली त्यांनी? 1985 मध्ये त्यांनी नेव्ही जॉईन केली. त्यानंतर त्यांनी भरपूर मोहिमांचं लिडिंग केलं आहे, भरपूर युद्ध नौकांचं पण त्यांनी लिडिंग केलं. त्यातलं INS त्रिशूळ, कुठलं? INS त्रिशूळ ही युद्ध नौकेचं त्यांनी लिडिंग केले. त्यानंतर INS विनाश, कुठलं? INS विनाश ह्या दोन्ही युद्ध नौकेचं त्यांनी काय केलं? लिडिंग केलेलं आहे. आणि नुकतंच आपल्या प्रेसिडेंटनी काय केलं? यांच्या नावाची घोषणा केली आणि ते 30 एप्रिल 2024ला काय करणार आहे? नौदल प्रमुखाचा भार स्वीकारणार आहे. तर कितवे नौदल प्रमुख आहे तर 26वे. हा आकडा खूप लक्षात ठेवायचा. 26वे नौदल प्रमुख असणार आहेत. क्लिअर? हे झाले पहिले व्यक्तिविशेष. ते म्हणजे कोण? दिनेश कुमार त्रिपाठी काय होणार? आपले नवीन नौदल प्रमुख होणार. पुढे जर पाहिलं तर पुढचे व्यक्ती कोण आहे तर पुढचे व्यक्ती आहेत मुकेश दलाल. बघा आता हे मुकेश दलाल कोण आहे तर BJPचे सांसद आहेत, म्हणजे खासदार, होणारे खासदार किंवा खासदार झाले असं पण आपण म्हटलं तरी चालेल. आपल्याला माहिती आता इलेक्शन चालूच आहे. पण भारतातले एकमेव हे असे खासदार आहे मुकेश दलाल जे बिनविरोध निवडणूक जिंकले. यांच्या विरोधात कोणच नव्हतं. आपण जर पाहिलं क्लिअर, हे बिनविरोध निवडणूक जिंकले. हे सुरत या मतदारसंघातले, गुजरातमधलं कुठलं मतदारसंघ आहे? यांचा सुरत मतदारसंघ आहे. या सुरत मतदारसंघात एकूण 8 जणांनी फॉर्म भरला होता. त्यातले काँग्रेसचे पण कार्यकर्ते होते मुख्य. क्लिअर? त्यांचं नाव होतं निलेश कुंभानी. त्यांचं नाव काय होतं? निलेश कुंभानी. पण यांचा अर्ज जो आहे तो वेगवेगळ्या कारणांनी काय केला? निवडणूक आयोगाने रद्द केला. त्याच्यामुळं यांना जे प्रतिस्पर्धी मेन होते निलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द केल्यामुळे त्यांना प्रतिस्पर्धीच उरला नाही. उरलेले जे 7 होते ते अपक्ष होते आणि जे छोटे मोठे होते त्यांनी काय केला? मग स्वतःचा अर्ज मागे घेतला. म्हणून जी आत्ताची लोकसभा निवडणूक चालू आहे तो निकाल लागायच्या आधीच बिनविरोध निवडून आले भारतातले एकमेव खासदार म्हणजे कोण आहे? मुकेश दलाल. त्याच्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. प्रश्न आपल्याला जर आला भारतातल्या सध्याच्या लोकसभा निवडणुकीत एकमेव निवडून आलेले, बिनविरोध निवडून आलेले खासदार कोण तर त्यांचं नाव काय आहे? मुकेश दलाल. आणि त्यांचा मतदारसंघ कुठला आहे? गुजरातमधील सुरत. क्लिअर? आणि ऑपोजिशनला कोण होते? निलेश कुंभानी हे काँग्रेसचे व्यक्ती होते. क्लिअर? त्यांचं फॉर्म रद्द झाला त्याच्यामुळे हे बिनविरोध निवडून आले. क्लिअर? आणि तिसरे जर आपण पाहणार आहे तर तिसरी महत्त्वाची न्यूज आहे ते म्हणजे काय येतं बघा, वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर 2024. दरवर्षी तो फोटो निवडला जातो आणि ह्या वर्षी 2024चा फोटो ऑफ द इयर हा फोटो निवडण्यात आला. बघा एक महिला आहे, तिने एका लहान मुलाला त्या कपड्यामध्ये गुंडाळलेला आहे आणि ती रडत बसलेली. क्लिअर? आता हा फोटो नेमकी कुठला आहे तर हा फोटो म्हणजे गाझा पट्टीमध्ये जे काय मागे अटॅक झाले होते त्या गाझा पट्टीमध्ये
त्या महिलेचा भाचा जो आहे, हा जो फोटो आहे हा कोणाचा आहे, भाच्याचा. त्यांनी तिच्या भाच्याला असं कापडामध्ये गुंडाळलेलं आहे का, तर ते त्याचं निधन झाल्यामुळे किंवा हल्ल्यामध्ये निधन झालं त्याचं म्हणून. आणि ही पॅलेस्टाईनी महिला आहे, तर पॅलेस्टाईनी महिलेने आपल्या भाच्याला त्या पेपरमध्ये किंवा सॉरी कापडामध्ये गुंडाळलं. हा फोटो 2024चा फोटो ऑफ द इयर, वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर म्हणून त्याला सन्मान मिळाला. तर हा फोटो कोणी काढला होता, तर हा फोटो काढला होता मोहम्मद सालेम. कोणी काढला होता, मोहम्मद सालेम. नाव लक्षात ठेवा. जो 2024चा पुरस्कार मिळाला फोटो ऑफ द इयरला, तो फोटो कोणी काढला होता, तर मोहम्मद सालेम यांनी काढला होता. असे 3 व्यक्ती आपण पाहिले. एक म्हणजे नेव्हल ऑफिसर आपण पाहिले होते दिनेश कुमार त्रिपाठी, दुसरे आपण मोहन दलाल जे आपण पाहिले होते, आणि तिसरे जे मोहम्मद सालेम आहे, हे असे 3 व्यक्ती आपण पाहिले होते. मुकेश दलाल आणि मोहम्मद सालेम अशी 3 व्यक्तींची नावं आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षेला हमखास विचारण्याचे चान्सेस आहे. त्या दृष्टिकोनातनं आजची आपली न्यूज महत्त्वाची आहे. धन्यवाद.